परिबाळा, अगं तू इथे एकटी काय करतेस? चल आपण रूम मध्ये जाऊया. चल. किती दिवस असं भिकाऱ्यासारखं जगायचंय स्वतःच्याच घरात स्वतःच्याच पैशांसाठी. यांच्या समोर हात पसरायचे. गाडीची किंमत नाही या घरात. जो येतोय तो चार चौघात मन करतोय. बस झालं. आणि आता काय म्हणे तर हा अभिमन्यू ठरवणार सगळं. कशासाठी ठरवणार? आम्ही दादाचा मुलगा आहे म्हणून. मग आम्ही कोण होतो? भावंड होतो ना सख्खे. आम्हाला केलं बाजूला. पुत्र प्रेम होतो चाललंय त्याचं. मेल्यावर पण त्याने लिहून ठेवलंय सगळं. अहो परत सुरू केलं तुम्ही? का करताय हे? कशासाठी? हे सगळं घेऊन प्रश्न सुटणार आहेत तुमचे? तुला पण डोळ्याला लागलं का उपदेशाचे? माझं डोकं फिरलंय. आधीच तुला सांगतोय बाजूला हो. बोलू नको अजिबात. मी उपदेश देत नाहीये, मी सांगतेय तुम्हाला. हे बघा, माफ करा, पण बघायला गेलं ना तर माफी तुम्हीच मागायला पाहिजे, कारण चूक तुमचीच आहे. माफी मागा घरच्यांची आणि एकदाच संपवून टाका हा विषय. मी मागायची माफी? सुरुवात त्यांनी केली होती ना, मग आता त्यांनी यायचं माझी माफी मागायची. कळलं का? मी नाही माफी मागणार. हे घर, ही संपत्ती, हे सगळं माझं पण आहे ना. माझा पण हक्क आहे ना यावर. मी पण किर्लोस्कर आहे ना. मग हे आपल्याला असं का वागवतात? आशीर्वादासारखं असं बाहेर का ठेवतात? हे सगळं तुम्ही खूप रागात बोलताय. तुम्ही जरा शांत व्हा आणि कधीतरी आपल्या बाळाचा विचार करत जाओ. तुमच्या या वागण्याने काय परिणाम होईल त्याच्यावर. अगं मग ह्याचा विचार त्यांनी नको करायला. मीच करतोय हा विचार. हे सगळं बोलतोय, हे करतोय ना बाळासाठीच करतोय. हा विचार त्यांना नाही येत. हा नातू त्यांचा नाही आहे. आणि हा राग आहे ना तुला आजचा वाटतोय माझा, पण आजचा नाहीये अलका. इतकी वर्ष रागच गिळत बसलो इथे मी. अलका, अगं काही वर्षापूर्वी माझ्या सहीशिवाय एक कागद हरत नव्हता इथे. आणि आज स्वतःच्या खिशातले पैसे काढायचे म्हटले तरी समोरच्या चेहऱ्याकडे बघावं लागते मला. काही जगणं आहे, काही जगणं आहे. थर्ड क्लास जगणं जगतोय आपण. थर्ड क्लास. लोक म्हणतात सत्ता बदलली की माणसं बदलतात. अलका, लोक खरंच बदलतात का? ज्या लोकांची माझ्यासमोर उभं राहायची हिंमत नव्हती ना, ते मला शहाणपणा शिकवतात. ते येऊन मला शिकवणार नाही ऐकणार कोणाच मी. जो कोणी माझ्या वाटेत अडवा येईल ना, नाही त्याला कायमचा साफ केला तर राजवर्धन नाव नाही लावला. काय बोलताय तुम्ही? हे असं वेडवाकडं काय करायचं नाहीये आपल्याला.